आई म्हणजे अर्जुनाच्या रथामागे उभा असलेला कृष्ण, न दिसणारा, न बोलणारा, पण सतत मार्गदर्शक. पण तरीही कधी मन गोंधळलं की लक्षात येतं, आईसारखा कृष्ण मिळणं अशक्य असतं. दिनांक 23 ऑक्टोबर, वर्ष 1936, वार शुक्रवार आणि विजयादशमीसारखा शुभ दिवस. खानदेशातल्या रांजणगाव या छोट्याशा गावातील एक प्रतिथयश वकील श्री गोपाळ हरचंद वाणी व सौ सुंदराबाई या दाम्पत्याच्या पोटी याच दिवशी एक कन्यारत्न जन्माला आले. जन्म विजयादशमीचा, अर्थातच नामकरण झाले विजया. वाणी परिवाराची विजयी पताकाच जणू. यशोदा वसंत बाविस्कर, दाभाडी, रवींद्र पंढरीनाथ पाटे चाळीसगाव ही भावंड. स्वातंत्र्यपूर्व काळात वकिली करणाऱ्या श्री गोपाळ वाणी कुटुंबातील शिकवण, संस्कार काय असतील बरे. शिक्षणाचे महत्त्व जाणणाऱ्या वाणी परिवाराने आपल्या मुलीला, अर्थात विजयाताईंना, चाळीसगाव येथील प्राथमिक शाळेत प्रवेश घेऊन दिला. फार मोजक्या लोकांना शिक्षणाचे महत्त्व असलेल्या, त्यातल्या त्यात स्त्रीला शिक्षणापासून वंचित असणाऱ्या त्या काळात विजयाबाईंनी शिक्षण घेणे म्हणजे फार मोठी क्रांती होती. त्यांनी इयत्ता 7वी पर्यंत शिक्षण घेतले. तो काळ म्हणजे कमी वयात लग्न करण्याचा. वयाच्या 15व्या वर्षी श्री भालचंद्र शंकर मोराणकर यांच्याबरोबर 1951 साली विजयाबाईंचा विवाह संपन्न झाला. गोंडगावचे मोराणकर कुटुंब म्हणजे प्रगतिशील शेतकरी व सधन सावकार. केवळ 15 वर्षांच्या लहान विजयाला मोराणकर परिवाराला आपलंसं करण्याची आलेली समज मात्र फार मोठी होती. मोराणकर कुटुंबात त्या अगदी समरसून गेल्या. मोराणकर कुटुंब एकसंध ठेवलं. कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या मागे ठामपणे उभ्या राहिल्या. विजयाताई आणि भालचंद्र यांच्या संसाराची घडी छान बसत होती. या दाम्पत्याला 1958 साली शोभा यांच्या रूपाने लक्ष्मी जन्मास आली. आत्ताच्या शोभा देवीदास मालपुरे कळवण. नंतर रत्ना जगदीश चिंचोरे पुणे, छाया सोमनाथ खुटाडे मालेगाव, मीना अरविंद येवले वाशी, शैला प्रशांत येवला नाशिक, स्वाती शशिकांत येवले पुणे, विनय आणि मिलिंद ही 2 मुलं. अशा एकूण 8 अपत्यांनी मोराणकर परिवाराचे घर आनंदाने भरून गेले. मुलं मोठी होत होती, परंतु एक दिवस या आनंदी परिवाराला संकटाचे ग्रहण लागले. त्यांचे पती श्री भालचंद्र यांना कंपवात, अर्थात पार्किन्सन या आजाराने ग्रासले, ज्यामध्ये हातपाय थरथरणे, हालचाली मंदावणे अशी लक्षणे दिसतात. परंतु आलेल्या संकटावर विजय मिळवणार नाही त्या विजयाताई कसल्या. त्या धीरोधत्तपणे उभ्या राहिल्या. संकटाशी 2 हात करून पतिसेवा हाच धर्म मानत त्यांनी 1972 ते 1995 अशी सलग 23 वर्ष आपल्या पतीची सेवा केली. संकट कितीही मोठं असलं तरी लढण्याची तयारी हवी ना, की त्यापासून पळून जाण्याची. हे विजयाबाईंनी सिद्ध करून दाखवलं. 5 जून 1995 साली आपले मोठे चिरंजीव विनय यांच्या लग्नाची धामधूम चालू होती. घरात मंगलवाद्यांचा सूर घुमत होता. नववधूचे आगमन झाले होते आणि अवघ्या 24 तासात म्हणजे 6 जून रोजी विजयाताईंच्या पतींनी विजयाताईंची कायमची साथ सोडली. ही सगळी गंभीर परिस्थिती बघता नववधू सौ विनिता यांना फार मोठा धक्का बसला. त्यांना कुठेतरी मनात माझ्यामुळे तर नाही ना या भीतीने ग्रासले आणि त्या अक्षरशः आजारी पडल्या. नववधूचे पायगुण चांगले नसल्याची कुजबूज विजयाताईंच्या कानावर गेली. त्यांनी ठणकावून सांगितले, माझी सून लक्ष्मीच्या पावलांनी आली आहे. एवढ्यावरच न थांबता त्यांनी आधी सुनेच्या उपचाराची व्यवस्था केली. बरे झाल्याची खात्री केल्यानंतर आपल्या पतीच्या शेवटच्या निरोपाला त्या सामोऱ्या गेल्या. धन्य ती माऊली, कुठून येते एवढे धैर्य. मोराणकर परिवारातली हीच जिजाऊ, हीच राणी लक्ष्मी आणि हीच अहिल्या होती. धन्य ते पती, धन्य ती मुलं ज्यांना अशी माऊली लाभली होती. परिवर्तन केवळ व्यासपीठावरून बोलून होत नसतं, त्यासाठी आपल्यापासून सुरुवात करावी लागते. आपल्या मोठ्या सुनबाई भिका एकनाथ ततार तथा माऊली मालेगाव यांच्या कन्या सौ विनेता यांना अजून एकीची जोड मिळाली. द्वितीय चिरंजीव
मिलिंद यांच्या सहचारिणी श्री मोहनदास काशीनाथ पाटे पुणे यांच्या कन्या सौ पंकजा यांची. विजयाताईंना दोन्ही सुना जणू मुलींसारख्या प्रेम देणाऱ्या मिळाल्या. विजयाताईंचे जावई कैलासवासी जगदीश चिंचोरे यांच्या सहकार्याने आणि पुढाकारातून 1985 साली विजयाबाईंचे मोठे चिरंजीव श्री विनय मोराणकर यांनी 2 वर्ष नोकरी केल्यानंतर पुण्यातील सदाशिव पेठेत कल्याणी मेडिकल स्टोअर्स टाकून व्यवसायाची मुहूर्तमेढ केली. आणि 1992 साली विनयजींनी संपूर्ण मोराणकर कुटुंबाला पुणे येथे स्थलांतरित केले. द्वितीय चिरंजीव मिलिंद यांनीही युनिव्हर्सल मेडिकल या नावाने औषध विक्रीचा व्यवसाय सुरू केला. आज दोघा भावांनी मेडिकल या व्यवसाय क्षेत्रात आपल्या सचोटीने आणि मधुर वाणीने एक वेगळी उंची गाठली आहे. आपल्या आईचे अर्थात विजयाताईंचेच हे संस्कार. विजयाबाई काळानुसार बदलत गेल्या, नव्याचा स्वीकार केला. शांत, संयमी आणि आपल्या प्रेमळ स्वभावाने त्यांनी सगळ्यांची मने जिंकली होती. त्यामुळे प्रत्येक जण त्यांच्याजवळ आपल्या मनाची कवाडे उघडी करत असे. नातवंडांसाठी तर त्यांची आजी संस्कार, व्यवहार आणि अनुभवांचे विद्यापीठ होते. मुलं विनय आणि मिलिंद यांचे पितृछत्र खूप कमी वयात हरवल्याने आपली आई त्यांच्यासाठी मातृपितृ दोन्ही होत्या. त्यांना विजयाबाईंनी संस्कारक्षम आणि सुशिक्षित केले होते. त्यांचा नित्यक्रम म्हणजे नियमित पूजापाठ, मंदिरात जाणे, त्याचप्रमाणे शिवणकाम, नवनवीन पदार्थ बनविणे, टाकाऊपासून टिकाऊ वस्तू त्या बनवत असत. त्यांना गाण्याचीही आवड होती. टीव्हीवरच्या धार्मिक कार्यक्रमांनी त्यांना विरंगुळा मिळत असे. त्यांना पर्यटनही तेवढेच आवडत असे. त्या प्रवास वर्णने खूप छान शब्दात मांडत. विजयाताईंची विनोद बुद्धीही तेवढीच तल्लख होती. त्यांच्या गोड वाणीने ऐकणारा मंत्रमुग्ध होत असे. आपल्या मुलांइतकेच विजयाबाईंनी पुतण्या यांनाही तेवढेच प्रेम दिले. चाळीसगाव येथील प्रतिष्ठित सामाजिक कार्यकर्ते श्री शरद अण्णा मोराणकर हे विजयाताईंचे पुतणे. आपल्या पुतण्यावर त्यांनी अगदी आईसारखी माया केली. त्यांच्या जुन्या आठवणींनी अण्णांना अगदी गहिवरून येते. विजयाताईंचा नातू विराज विनय मोराणकर याने अमेरिकेत इंडस्ट्रियल मॅनेजमेंटमध्ये MS केले असून तो आता नोकरी करतो आहे. तर नात साक्षी विनय मोराणकरने BPTH पूर्ण केले असून ती फिजिओथेरपीची प्रॅक्टिस करीत आहे. मिलिंद यांचा चिरंजीव साहिलने कम्प्युटर सायन्स करून अमेरिका येथे MS केले असून तोही नोकरी करतो आहे. तर नात रिया कम्प्युटर इंजिनियर आहे. सर्व नात नातू डॉक्टर, इंजिनियर असून आपापल्या क्षेत्रात छान कामगिरी करीत आहेत. विजयाताईंची दोन्ही मुले विनय आणि मिलिंद ही जणू राम लक्ष्मणाची जोडी. त्यांनी आपल्या आईची 4 धाम यात्रा, 75चा सोहळा, पाद्यपूजन यांसारखे धार्मिक सोहळे अतिशय आनंदात आणि विधीपूर्वक पार पाडले. विजयाताईंच्या दोन्ही सुना सौ विनिता आणि सौ पंकजा म्हणजे विजयाताईंच्या मुलीच जणू. विजयाताईंची शेवटच्या श्वासापर्यंत या दोघींनी सेवा केली. सुनांची सेवा स्नेहपूर्ण वागणुकीने आणि प्रेमामुळे विजयाताईंना जगण्याचे बळ मिळाले. वयाची 90 वर्ष कधी खूप वाटली नाही. विजयाताईंचा दोघींवरचा विश्वास सार्थ ठरला. खऱ्या अर्थाने त्यांना सुनांच्या रूपाने लक्ष्मी मिळाल्या. विजयाताईंसाठी आपले वडील आणि सासरे हे आदर्श होते. विजयाताईंनी आपल्या आई आणि वडिलांचा शेवटपर्यंत सांभाळ आणि सेवा केली. जीवनात आपण कितीही मोठे झालो, परंतु नम्रता, माणुसकी आणि कुटुंबातील एकी या त्रिसूत्रीपेक्षा जगात काहीही मोठे नाही, हा मंत्र त्यांनी आपल्या मुलांना दिला. धैर्य, कर्तव्य, प्रेम आणि नाविन्याचा स्वीकार करणारी ही माऊली 90 वर्षांचे परिपूर्ण आणि समृद्ध आयुष्य जगून मोराणकर परिवाराला पिढ्यानपिढ्या पुरणारा अनमोल ठेवा देऊन गेली. मोराणकर कुटुंबाची विजयी पताका सतत उंचावत ठेवणारी ही वीरांगना पुन्हा होणे नाही. शब्द संपतात लिहिताना आई, तुझ्या प्रेमाला शब्द देऊ कोणता. मातृत्व तुझे एवढे कसे निस्वार्थ, तुला समजण्या जन्म घेऊ कोणता. भावपूर्ण श्रद्धांजली.